आहोत भावांनो आणि बहिणींनो. आपण ख्रिस्ताकडे वाटचाल या पुस्तकाचा अभ्यास करत आहोत आणि आत्तापर्यंत आपण 12 धडे पूर्ण केलेले आहेत. खरोखर नवीन जन्माची सुरुवात कशा प्रकारे होते, नवीन जन्म झाल्यावर आपल्या जीवनामध्ये काय परिवर्तन होतं याचा अभ्यास आपण या पुस्तकामधून आत्तापर्यंत केलेला आहे. जर तुम्ही या व्हिडिओला पहिल्यांदाच पोहोचलेला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, तर माझी एक विनंती आहे की कृपा करून तुम्ही या सिरीजचे पूर्ण भाग पहा. जे मागचे संपूर्ण 11 भाग आहेत, 12 भाग आहेत, ते पूर्ण पहा, जेणेकरून प्रियांनो हा भाग तुम्हाला जास्तीत जास्त सहजरित्या समजेल आणि परमेश्वर तुम्हाला सहाय्य करेल. प्रियांनो, ख्रिस्ताकडे वाटचाल हे पुस्तक असं आहे जे तुम्हाला ख्रिस्ताच्या जवळचा अनुभव देईल. खरंच नव्याने जन्म होणं म्हणजे काय आहे, त्याचा तो जो अनुभव आहे तो आपल्या जीवनामध्ये काय परिणाम आणतो, किंवा जर नव्याने जन्म माझा झालेला आहे तर माझ्या जीवनामध्ये काय अशी चिन्ह आहेत जे मला कळून येतील की खरंच परमेश्वर माझ्या जीवनामध्ये कार्य करत आहे. आणि जर याचं तुम्हाला अध्ययन करायचं आहे तर हे पुस्तक तुम्हाला खूप मदत करणार आहे आणि त्यासाठी मागचे 12 धडे तुम्हाला खूप सहाय्य करतील. म्हणून माझी विनंती आहे की ते एक एक करून ते पूर्ण 12 धडे तुम्ही पहा. त्याची लिंक तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे. कृपा करून ते एक एक भाग पहा. आज आपण 13व्या धड्याला सुरुवात करणार आहोत आणि खूप सुंदर असा धडा आहे. माझा पूर्ण विश्वास आहे ज्या वेळेला तुम्ही अंतःकरणाने आणि पूर्ण विश्वासाने हा धडा पाहताल आणि अभ्यासताल, त्याचं मननचिंतन करताल, प्रियांनो विश्वास ठेवा, परमेश्वर तुमच्या काळजी, चिंता आणि त्याच्यापासून दूर राहण्यास आणि त्याच्यासाठी लढण्यास परमेश्वर तुम्हाला त्याच्या वचनाने मदत करणार आहे. आपण या धड्याचा अभ्यास करूया. ख्रिस्ताकडे वाटचाल 13. नीतिमत्तेत आनंद उल्हास करणे. प्रियांनो, आज आपण संसारामध्ये पाहत आहोत खूप सारे लोक निराश राहतात. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना काय करायचं आहे, काय उद्देश आहे हेच माहिती नाही. मग दुःख, संकट, यातनांना ते वैतागतात आणि त्यांच्या जीवनातला जो आनंद आहे ते गमावून बसतात आणि मग त्यांच्या जीवनामध्ये निराशा काम करायला लागते आणि त्या निराशेचे परिणाम आपण पाहतो की किती भयानक होतात. पण आजचा हा धडा तुमच्या जीवनामध्ये एक नवीन कलाटणी आणणारा ठरणार आहे. ख्रिस्ताचे प्रतिनिधी या पदाकरिता म्हणजेच देवाचे चांगुलपण व दया जगाला दाखवावी याकरिता देवाच्या लेकरांना पाचारण करण्यात आलेले आहे. प्रियांनो, तुम्हाला आणि मला देवाचे प्रतिनिधी म्हणून पाचारण करण्यात आलेलं आहे, बोलवण्यात आलेलं आहे. जसे ख्रिस्ताने आपल्याला स्वर्गीय पित्याचे खरे स्वभावचित्रण करून दाखवले आहे, तसे देवाच्या ममतेची व दयापूर्ण प्रीतीची जाणीव नसणाऱ्या जगाला आपण ख्रिस्ताचे स्वभाव दर्शन घडवायचे आहे. प्रियांनो, या जगामध्ये खऱ्या देवाची ओळख लोकांना नाही आहे. लोक आज समजतात, लोक ज्या रागाने देवापुढे येतात किंवा आपल्या मनातल्या शंका कुशंका घेऊन येतात, पुष्कळ वेळेला आपल्याला माहीत नसतं की देव नेमका खरा कसा आहे. आपण आपल्या जीवनामध्ये जेव्हा दुःख येतात, त्रास येतात, तेव्हा आपण देवाला विचारतो की देवा, ह्या समस्या माझ्या जीवनामध्ये का आहेत, का मीच एवढा दुःख त्रास भोगत आहेत, का माझ्या जीवनामध्ये एवढ्या समस्या आहेत. प्रियांनो, या गोष्टीमध्ये आपण इतके गाडून जातो, इतके डिप्रेस होऊन जातो, इतके चिंताक्रांत होऊन जातो की देवाने दिलेले आशीर्वाद आपण पाहूच शकत नाही. आणि खऱ्या देवाची ओळख होण्याकरिता देव कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, प्रियांनो याचं चित्रण करण्याकरिता देवाने तुम्हाला आणि मला बोलवलेलं आहे. परंतु आपण विचार करतो की देव नेमका कसा आहे, त्याच्याविषयी, त्याच्या स्वभावाविषयी आपल्याला खूप सारे प्रश्न आहेत. आपण पुढे पाहूया. जसे तू मला जगात पाठवले, ख्रिस्ताने प्रार्थना केलेली आहे. प्रियांनो, तो म्हणतो, येशू ख्रिस्त म्हणतो, तसे मीही त्यांना जगात पाठवलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने पित्याला प्रार्थना केली की ज्याप्रमाणे पित्या तू मला पाठवलंस तसंच मीही यांना, म्हणजे ज्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, ज्यांनी जिवंत देवावर विश्वास ठेवला, त्यांना येशू म्हणतो की पित्या, मीही यांना जगामध्ये पाठवत आहे. मी त्यांच्यामध्ये व तू माझ्यामध्ये, यासाठी की जगाने समजून घ्यावे की तू मला पाठवलेले आहे. प्रियांनो, देवाने आपल्याला याचं गूढ दिलेलं आहे की परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कसं कार्य करतो. येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे तो आपल्या जीवनामधले सगळे दुःख, त्रास काढून टाकायला शक्तिमान आहे. त्याची इच्छा आहे की आपण कधीही निराशेचं आयुष्य जगू नये. कारण आपण निराशेचं आयुष्य का जगतो, कारण आपण स्वतः देवावर कमी विश्वास ठेवायला लागतो आणि मग आपल्या जीवनामध्ये दुःख, त्रास आल्यानंतर आपण डिप्रेशनमध्ये जातो, ताणतणावामध्ये जातो. परंतु देवाची इच्छा ही नाही आहे की आपण ताणतणावाचं आयुष्य जगावं. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी प्रार्थना केली की पित्या, मी यांना जगामध्ये पाठवतोय, कारण जसं तू मला पाठवलं तसं मी यांना पाठवत आहे.
जगाने समजून घ्यावे की तू मला पाठवलेले आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जीवनाचा उद्देश केवळ आपल्याला आनंद देण्यासाठी, आपले रोगराई बाहेर काढण्यासाठी आणि आपल्याला एक आनंददायी जीवन, एक परिपूर्ण जीवन, एक निराशा विरहित जीवन देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. आणि त्याच देवाची इच्छा, त्याच प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की तुम्ही आणि मी देखील जगासाठी एक आशीर्वादित व्हावं, एक आशीर्वादित जीवन जगावं, एक निराशेचं आणि हताशाचं जीवन जगू नये अशी देवाची इच्छा आहे. योहान 17:18 मध्ये प्रियांनो हे अभिवचन, ही प्रार्थना येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी केलेली आहे. ख्रिस्ताच्या अनुयायांना प्रेषित पौलाने लिहिलेले आहे की ख्रिस्ताचे पत्र असे तुम्ही प्रसिद्ध आहात. 2 कोरिंथीकरास 3 अध्यायामध्ये हे लिहिलेलं आहे. प्रेषित पौल आपल्याला म्हणतो, ख्रिस्ताचे पत्र असे तुम्ही प्रसिद्ध आहात, सर्व माणसांना कळलेले व त्यांना वाचलेले असे आहात. प्रियांनो, तुम्ही आणि मी ख्रिस्ताचे जिवंत पत्र आहोत. लोक आपल्याद्वारे पित्याला वाचतात. ज्याप्रमाणे तुम्ही वागता, उठता, बसता, बोलता, प्रियांनो, आपल्या उठण्या बसण्यामधून आपल्या देवाचे गौरव होतात. जसा तुम्ही विश्वास ठेवता तसा तुमचा देव असतो. आणि ज्या क्रूरतेने जेव्हा आपण वागतो तेव्हा आपल्याला हेच दिसून येतं की तुमचा देव देखील क्रूरतेचा आहे. परंतु प्रियांनो, बायबल आम्हाला असं शिकवत नाही. बायबल आम्हाला स्पष्टतेने सांगतं की आपला देव प्रेमाचा देव आहे. येशू ख्रिस्त प्रीती आहे. त्याने जगाला प्रेमच दिलं, त्याने जगाला क्षमेचा संदेश दिला. प्रियांनो, तोच परमेश्वर आज आपल्याला सांगत आहे, तुम्ही देखील त्याची लेकरं आहात, त्या पित्याची लेकरं आहात. तुम्हाला देखील त्याचा संदेश जगाला द्यायचा आहे. जसा येशू ख्रिस्ताने प्रेमाचा संदेश दिला, जसा येशू ख्रिस्ताने शांतीचा संदेश दिला, तसंच आपल्यालाही या जगाला प्रेमाचा आणि शांतीचा संदेश द्यायचा आहे. आणि प्रियांनो, आज आपण येशू ख्रिस्ताचे प्रतिनिधी म्हणून जगामध्ये आहोत. कारण येशू ख्रिस्ताने नियुक्ती आपली त्याच्यासाठीच केलेली आहे. जगामध्ये त्यांनी आपल्याला त्याच्यासाठीच ठेवलेलं आहे. हेच आपलं पाचारण आहे, हे सगळ्यांचं पाचारण आहे. प्रियांनो, आज तुम्ही निराशेचं जीवन जगत आहात, खूप ताणतणावमधून जात आहात, खूप जणांच्या नोकऱ्या जात आहेत, खूप जण कमी पगारामध्ये काम करत आहेत. माहिती आहे, देवाला या सगळ्याची कल्पना आहे. परंतु पुढे आपण पाहणार आहोत की देवाची योजना आपल्या जीवनामध्ये काय आहे. आपल्याला जर आनंदी जीवन जगायचं आहे, एक विश्वासू पूर्ण जीवन जगायचं आहे, तर आपल्या जीवनामध्ये काय येणं गरजेचं आहे. आपण पुढे पाहूया परमेश्वर आपल्याला या वचनातून, या गोष्टीतून काय सांगत आहे. ख्रिस्ताचे प्रत्येक लेकरू खरे तर ख्रिस्ताचे जगाला पत्र आहे. आपण सगळेजण देवाचे पत्र आहोत जे या जगाला दिलेलं आहे. लोक आपल्याद्वारे जिवंत देवाचे गौरव करतात. तुम्ही कसे बसता, उठता, बोलता, इतरांशी वर्तणूक ठेवता, त्याद्वारे देवाचे गौरव होतात. जर तुम्ही ख्रिस्ताचे अनुयायी असाल तर तुमच्या कुटुंबाला, तुमच्या शहराला, खेड्याला, तुम्ही राहता त्या गल्ली रस्त्याला तुमच्या मार्फत तो पत्र पाठवतो. प्रियांनो, आपल्या वागणुकीच्या द्वारे देवबाप आपल्या शेजारच्यांना, आपल्या गल्लीबोळामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या खेड्यामध्ये, आपल्या शहरामध्ये प्रभू येशू तुम्हाला एक पत्र म्हणून जगाला देत आहे. ज्या वेळेला तुम्ही जशी वर्तणूक ठेवता त्यावेळेला आपले शेजारची आपली वर्तणूक पाहून आपल्या जिवंत देवाचे गौरव करतात. तुम्ही जसे वागता त्याप्रमाणे ते देवावर विश्वास ठेवतात. आपण जर वाईट वागायला लागतो त्यावेळेला इतरांना कळतं की खरंच हे जर असे वागत आहेत तर यांचा देव देखील असाच असेल. वाईट वागत आहेत, हे जर शिव्यागाळ्या देत आहेत तर यांचा देव देखील तसाच असेल. प्रियांनो, परंतु ही गोष्ट अशी आहे, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की आपला देव शिस्तीचा, आपला देव प्रेमाचा आणि आपला देव शांतीचा देव आहे. जशी तुम्ही शांती करता प्रियांनो, जगाला कळतं की खरंच आपला देव, आपला प्रभू, आपला पिता हा शांतीचा आणि प्रीतीचा देव आहे. तुमच्यामध्ये वास करून ख्रिस्त त्याची ओळख नसलेल्यांचा अंतःकरणाशी बोलू इच्छितो. प्रियांनो, या जगाला देवाची, खऱ्या देवाची ओळख नाहीये. येशू ख्रिस्त कसा आहे, तो कशासाठी या भूतलावर आला, त्याने देवाचं चित्र कशा प्रकारे लोकांना सांगितलं, देवाचा स्वभाव कसा आहे हे सांगितलं. आता तोच परमेश्वर प्रभू येशू म्हणत आहे की तुम्ही माझे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधी आहात. तुम्ही जसे वागता त्याप्रमाणे देवाचे गौरव होतात. प्रियांनो, आपली वर्तणूक आपलं सिद्ध करते की तुम्ही काय विश्वास ठेवता. ते लोक पवित्र शास्त्र वाचत नसतील, त्यांना येशूची ओळख नसेल, ते पवित्र शास्त्र वाचत नसतील किंवा ते धार्मिक ग्रंथ आहे म्हणून ते त्याला कधी हातही लावत नसतील, परंतु ते तुम्हाला पाहतात. किंवा पवित्र शास्त्राच्या पानातून त्यांना त्यांच्याशी बोलणाऱ्यांची वाणी ऐकू येत नसेल, देवाच्या कृतीतून त्यांना देवाचे प्रेम दिसत नसेल. पण जर तुम्ही ख्रिस्ताचे खरे प्रतिनिधी असाल तर तुमच्या जीवनाद्वारे त्यांना ख्रिस्ताचे चांगुलपण काही एक प्रमाणात तरी समजू शकेल व ते ख्रिस्ताकडे आकर्षिले जाऊन त्याच्यावर प्रेम करू लागतील, त्यांची सेवा करू लागतील.
प्रियांनो, तुमच्याद्वारे ते जिवंत देवाचे गौरव करतील. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आज माझ्यामधून आपल्याला विचार करायचा आहे की माझ्यामधून येशू जगाला दिसत आहे का? माझ्यामधून खरा देव जगाला दिसत आहे का? जगाला माझ्यामधून प्रेमाचा देव दिसत आहे का? ही सगळ्यात विचार करणारी गोष्ट आहे. स्वर्गाच्या वाटेकरी दिवा म्हणून देवाने भक्ताची नियुक्ती केलेली आहे. स्वर्गाचे वाटेकरीमध्ये आपण दिव्याप्रमाणे आहोत. ज्याप्रमाणे आपली वर्तणूक इतरांपुढे प्रकाशाप्रमाणे फाकते, इतरांना आपल्याद्वारे प्रियांनो प्रकाश दिसतो. येशू ख्रिस्त खरा प्रकाश आहे. प्रभू येशू म्हणाला, मीच खरा जगाचा प्रकाश आहे. परंतु तो पुढे आपल्याला असंही म्हणतो की तुम्ही जगाचे प्रकाश आहात. तुमच्याद्वारे प्रियांनो लोक स्वर्गाची वाट पाहतात. तुम्ही जशी वर्तणूक ठेवताल त्याप्रमाणे जगाला देवाची ओळख होईल, हे नेहमी लक्षात असू द्या. त्यांच्याद्वारे ख्रिस्तापासून पडणारा प्रकाश त्यांना जगाला द्यावायचा आहे. त्यांच्या जीवनातून दुसऱ्यांना ख्रिस्ताचे व ख्रिस्ताच्या सेवेचे अचूक ज्ञान असे त्यांचे आयुष्य व शील असले पाहिजे. प्रियांनो, आपलं शील, आपला स्वभाव ख्रिस्ताला अनुरूप असा असलाच पाहिजे. आणि जर नसेल तर कुठेतरी आपण विश्वासामध्ये कमकुवत होत आहोत, कमी पडत आहोत, हे आपल्याला स्वतःहून जाणून घ्यायचे. प्रियांनो, प्रभू येशू म्हणाला की तुम्ही जगाचा प्रकाश आहात, तुम्ही जगाचे मीठ आहात. जर मिठाचा खारटपणाच गेला तर ते पायी तुडवण्याशिवाय दुसऱ्या कशाच्याही उपयोगात येत नाही. परंतु तुमच्याद्वारे प्रियांनो या जगाला चव आहे. तुमच्या वागणुकीच्या द्वारे जगाला चव आहे. म्हणून हे नेहमी लक्षात ठेवा की आपल्या वागणुकीच्या द्वारे जगाला देव दिसत आहे का? जर आपण ख्रिस्ताचे बरोबर प्रतिनिधित्व केले तर त्याची सेवा इतरांना आकर्षक वाटेल, कारण की ती खरोखरी तशीच आहे. जे लोक सदा उदास व दुःखी राहतात, तक्रार व कुरकुर करीत असतात, ते दुसऱ्यांपुढे देवाचे व धार्मिक जीवनाचे चुकीचं चित्रण करतात. खूप लोकांच्या जीवनामध्ये प्रियांनो ते धार्मिक जीवन जगतात तर खरं, परंतु इतकं डिप्रेशनमध्ये, इतकं ताणतणावामध्ये जगतात. देवाची सेवा करत असताना देखील त्यांच्या चेहऱ्यावर तो ताणतणाव दिसतो. परंतु आपला देव ताणतणावाचा नाही. आपली देवाची जी सेवा आहे ती ताणतणावाची कधीच नाही. ती नेहमी आनंदाची, उल्हासाची आहे. तुमच्या जीवनामधून नेहमी इतरांना एक आशा मिळाली पाहिजे. जेव्हा तुम्ही देवाच्या सेवेसाठी बाहेर पडता, तुमच्या मुखाच्या तेजाद्वारे, तुमच्या मुखावरच्या आनंदाच्या द्वारे लोक तुमचा संदेश ऐकतील, लोक तुमचं बोलणं ऐकतील. परंतु जर तुमचा चेहराच मुळात निराश आहे तर आपण देवाचं चित्र कशा प्रकारे प्रकट करणार? कारण ती लोक देवाला पाहू शकत नाही, ती लोक तुम्हाला पाहतात. परंतु जर आपला चेहरा निराश असेल, जर आपल्या जीवनामध्ये दुःख त्रास असतील आणि तेच दुःख त्रास घेऊन आपण इतरांपुढे जात आहोत आणि तेच डिप्रेशन जर आपल्या चेहऱ्यावर दिसत आहे, तर इतर लोक देखील त्यांना असंच वाटेल की अरे देवाची सेवा देखील ताणतणावाचीच आहे की काय? देवाच्या सेवेमध्ये मी जर आलो तर मला देखील असंच जगावं लागेल की काय? मला देखील सगळ्या गोष्टीचा त्याग करून एक डिप्रेशनमध्ये जगावं लागेल काय? प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या, देवाची सेवा अशी नाही. देवाची सेवा आनंदाची आहे. ज्या वेळेला तुम्ही देवाचा उपदेश घेऊन, देवाच्या प्रेमाचा संदेश घेऊन बाहेर पडता, प्रियांनो, ते प्रेम, ते आनंद, तो उल्हास आपल्या चेहऱ्यावर, आपल्या वागणुकीच्या द्वारे दिसायला लागतो. परंतु प्रियांनो, जर कुठेतरी आपण एक उदासपणाचं जीवन जगत आहोत तर आपला विश्वास कुठेतरी कमकुवत होत चाललाय. परंतु प्रियांनो, आनंदाची बातमी ही आहे की आपला प्रभू येशू आपल्याला कधीच निराशेमध्ये ठेवत नाही. तो आपल्याला ताकद देतो. आपल्या दुःख संकटांना सामोरे जाण्यासाठी तो आपल्याला सामर्थ्य देतो. आणि तेच सामर्थ्य प्रियांनो, तो त्याचा पवित्र आत्मा आहे. आपण पुढे वाचूया. देवाला त्याच्या लेकरांनी आनंदी असलेले आवडत नाही अशी कल्पना ते त्यांच्या वृत्तीद्वारे पसरवतात. प्रियांनो, लोकांनी आपल्याला जेव्हा पाहतात तेव्हा त्यांना असं नाही वाटलं पाहिजे की अरे बाबा, हे जर देवाची सेवा करत आहेत, देवाचा संदेश देत आहेत, तर हे एवढे दुःखी का आहेत? यांच्या जीवनामध्ये एवढे डिप्रेशन का आहे? यांच्या चेहऱ्यावर ते ग्लो किंवा तेज का दिसत नाही? प्रियांनो, तुमच्याद्वारे तुम्ही जगाला देवाचं दिलेलं पत्र आहात. तुमची वागणूक नेहमी आनंदाची, उल्हासाची असली पाहिजे. तुमच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने इतरांच्या जीवनामध्ये एक नवीन आशा आणि एक नवीन उमेद मिळाली पाहिजे. देवाच्या लेकरांना सैतान जेव्हा हताश मनस्थितीत लोटू शकतो व त्यांच्या मनात अविश्वास उत्पन्न करू शकतो, तेव्हा त्याला विजयाचा आनंद मिळून ते हरपळून जातात. प्रियांनो, सैतान इतका भयानकरित्या आपल्या जीवनामध्ये कार्य करतो. तो आपली मनस्थिती बघून आपल्या जीवनामध्ये दुःख, त्रास, ताणतणाव आणखीन तो टाकून आपल्याला ताणतणावामध्ये नेतो आणि मग तोच ताणतणाव आपल्या चेहऱ्यावर दिसतो. आपण देवावर पूर्ण विश्वास टाकू नये. आपला उद्धार करण्याच्या त्याच्या इच्छेबद्दल व सामर्थ्याबद्दल शंका घ्याव्यात. यात त्याला हर्ष आणि अत्यानंद वाटतो.
प्रियांनो, तो सैतान जो आहे फार धूर्त आहे. तो पूर्वीपासून धूर्तपणाच करत आलेला आहे. तो देवाविषयी चुकीच्या संकल्पना लोकांपुढे मांडत आहे आणि म्हणून लोकांना असं वाटतं की जर देवाची सेवा करायची, जर देवाचा उपदेश घेऊन जगापुढे जायचं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीचा मला त्याग करावा लागेल असं लोकांना वाटतं. परंतु प्रियांनो, हे स्वतःच्या इच्छेवर अवलंबून आहे. परंतु देवाची इच्छा ही नाही आहे की आपण आनंदाचा त्याग करावा आणि डिप्रेशनमध्ये, ताणतणावामध्ये एक आयुष्य जगावं. असं कधीच नाही प्रियांनो. देवाची सेवा इतकी आनंदाची आहे, इतकी आशीर्वादाची आहे. ज्या वेळेला आपण त्याच्या सेवेसाठी बाहेर पडतो त्यावेळेला आपल्याला खूप सारे आशीर्वाद आपोआप मागे लागून येतात. आणि हे निश्चित होतं प्रियांनो, जेव्हा आपण देवाच्या सानिध्यात जातो, त्याच्या सेवेमध्ये आपण वाढतो, ख्रिस्ताचा संदेश आपण जगाला देतो, प्रेमाचा संदेश आपण जगाला देतो, त्यावेळेला प्रियांनो आपल्या जीवनामध्ये आनंद आणि उल्हास आपोआप येतं. आणि याचा आनंद, याचा अनुभव जो आहे तो तोच व्यक्ती घेऊ शकतो ज्याला नव्याने जन्माचा अनुभव आहे. त्याला माहिती आहे की देव कसा आहे, त्याला माहिती आहे की देव प्रेमळ आहे, देव सामर्थ्यवान आहे, तो कुठल्याही परिस्थितीमध्ये मला पुरवायला सक्षम आहे. प्रियांनो, तो परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुमच्या जीवनामध्ये सगळे आशीर्वाद तुम्हाला द्यायला तयार आहे. परंतु सैतान इतका धूर्त आहे, तो आपल्याला नेहमी खाली पाडायला बघतो. आपला विश्वास तो चोरून न्यायला पाहतो आणि आपल्याला ताणतणावामध्ये आणून तो आपल्या मनस्थितीचा उपयोग करतो आणि आपल्याला अधिकाधिक खाली नेण्याचा तो प्रयत्न करतो. परंतु आपल्याला त्याच वेळेला कळालं पाहिजे की या सैतानाच्या मोहजालात मी फसावं की माझ्या जिवंत देवाचे गौरव करावे, हे आपल्यावर आहे. आपण तत्काळ प्रार्थनेमध्ये जावं आणि आपल्या जिवंत पित्याला प्रार्थना करावी, त्याला आरोळी मारावी. तो देवासंबंधीचे सत्य चुकीच्या पद्धतीने सांगतो. देवाचं सत्य तो नेहमी चुकीच्या प्रमाणे लोकांपुढे सादर करत आलेला आहे. तो देवाविषयीच्या खोट्या कल्पनांनी आपले मने भरवतो. देवाच्या चुकीच्या संकल्पना, देवाच्या चुकीच्या समजुती तो लोकांपुढे टाकतो आणि लोक मग विचार करतात की खरंच असा देव आहे का. आणि त्याला आनंद वाटतो की ज्या वेळेला लोक असा प्रश्न विचारतात. सैतान फार धूर्त आहे प्रियांनो. तो नेहमी देवाशी खेळत आलेला आहे. तो नेहमी देवाच्या संकल्पना चुकीच्या प्रमाणे लोकांपुढे तो टाकत आलेला आहे. आपल्याला समजून घ्यायचं आहे की खरंच हे जे माझ्यासमोर दिसत आहे, हे जी गोष्ट मी ऐकत आहे, हे जे वातावरण माझ्यासमोर आहे, ज्या डिप्रेशनमध्ये, ताणतणावामध्ये मी जात आहे, हे नेमकं कशापासून होत आहे. प्रियांनो, आपला देव शांतीचा आणि आनंदाचा देव आहे. त्याची इच्छा कधीच नाही की त्याचं लेकरू एक निराशेमध्ये जगावं, एक हताश जीवन जगावं. देवाची इच्छा हीच आहे की आपण एक आनंदमय जीवन जगावं, एक उल्हासित जीवन जगावं. कारण सैतान त्याच चुकीच्या संकल्पना आपल्यापुढे ठेवून आपल्याला निराश आणि हताश करायला बघतो. आपण आपल्या स्वर्गीय पित्यासंबंधीच्या सत्यावर मनन करण्याऐवजी बहुधा सैतानाकडून आलेल्या असल्या खोट्या कल्पनांवर मन केंद्रित करतो व देवावर अविश्वास दाखवून त्याच्या विरुद्ध कुरकुर करून त्याचा अनादर करतो. प्रियांनो, आपल्या जीवनामधल्या समस्यांना पाहून आपण देवाबद्दल कुरकुर करायला लागतो. आपल्याला असं वाटतं की ह्या ताणतणावामध्ये मी जिथं जात आहे तिथं देव जर मला पाहत आहे तर मग ह्या गोष्टी का निघत नाही. कारण प्रियांनो, ह्या गोष्टी का निघत नाही, कारण कुठेतरी आपला विश्वास कमी पडतो. आणि ज्या वेळेला आपला विश्वास कमकुवत होतो, सैतानाला सहजरित्या शक्य होतं की मग मी तो विचार करतो की मग आता सहज झालंय की आता मी याच्यावर हल्ला करू शकतो. हे कधी होतं? ज्या वेळेला सैतान आपला विश्वास कमकुवत करतो. त्यावेळेला समजून घ्या प्रियांनो, कुठेतरी सैतान आपल्या डोक्यामध्ये, आपल्या विचारांमध्ये काम करत आहे. कारण त्याचं सगळ्यात मोठं हत्यार निराशा आहे. आणि म्हणून आज मनुष्य निराशेमध्ये जाऊन आत्महत्या करत आहे. हे चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. परंतु मला तुम्हाला आज सांगू द्या प्रियांनो, निराशा जेव्हा तुमच्या जीवनामध्ये येते तेव्हा लक्षात ठेवा की सैतान तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या जीवनामध्ये कार्य करायला लागला. त्यावेळेला क्रूसाकडे पहा, त्या विजयशील झालेल्या येशू ख्रिस्ताकडे पहा. तुम्हाला एक नवीन आशा, एक नवीन विजय मिळेल आणि तुम्हाला समजेल की माझा देव विजयशाली देव आहे, माझा येशू विजयशाली देव आहे. त्याच्याद्वारे मी सगळं काही करण्यास, पौल म्हणतो की मी समर्थ आहे. त्याच्या विश्वासाच्या द्वारे मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे असं म्हणतो. आणि हे खरोखर सत्य आहे प्रियांनो. हे बायबलमध्ये वचन अशा कारणाने लिहिले, इतकं सत्यतेने लिहिले. जेव्हा आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच वेळेला आपल्याला कळतं की खरंच येशू ख्रिस्तावर जेव्हा मी विश्वास ठेवते त्यावेळेला या निराशेला झगडण्याची ताकद मला स्वतः येशू ख्रिस्तापासून मिळते. आणि हे खरंच तितकं सत्य आहे. याचा अनुभव जेव्हा तुम्ही घेताल तेव्हा नक्की तुम्हाला कळेल की खरंच आपला देव किती सामर्थ्यवान आहे, प्रभू येशू किती चांगला आहे आणि त्याची दया, त्याची करुणा किती अनंत आहे. जीवनपथावर मार्गक्रमण करीत असताना अनेक जण स्वतःच्या चुकांचा
अपयशांचा आणि नैराश्यांचा मात्र विचार करत राहतात. म्हणून त्यांचे हृदय दुःखी राहतात व हताश भावनांनी त्रस्त होतात. प्रियांनो, आपल्या जीवनामधल्या घटना किंवा अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडलेल्या असतात की त्या घटना आठवून आपण नेहमी डिप्रेशनमध्ये जातो, तणावामध्ये जातो आणि आपल्याला असं वाटतं की बाबा बस, आता माझ्या जीवनामध्ये काहीच राहिलेलं नाही, काय करावं काहीच समजत नाहीये. कारण कुठल्याही गोष्टीमध्ये हात घालतो तिथे निराशाच येते. काय माझ्या जीवनाचा उद्देश आहे, का मी नेहमी ताणतणावामध्ये जगत आहे. प्रियांनो, असा विचार करून आपण आपल्या जीवनामधला आनंद हरवून बसतो. देवाची इच्छा ही नाही की आपण असंच आयुष्य जगावं. एकदा आपल्या आयुष्याबद्दल बारकाईने विचार करा. रस्त्यातून जाताना येताना कदाचित आपला ॲक्सिडेंट झाला असता, परंतु त्या देवाने आपलं रक्षण करून आपल्याला वाचवलेलं आहे. कदाचित आज जगामध्ये महामारी चाललेली आहे, या महामारीला लागण होऊन माझा जीव गेला असता, परंतु देवाने आपल्याला सुरक्षित ठेवलेलं आहे. प्रियांनो, अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या जर आपण आठवायला लागलो तर प्रियांनो आपला आनंद गगनात मावेनासा होईल. आज आपल्या हृदयाचे ठोके चालू आहेत, हा देखील देवाचा आशीर्वाद आहे. परंतु या गोष्टीकडे दुर्लक्ष करून सैतान आपल्या जीवनातल्या कमकुवत बाजूकडे आपलं लक्ष केंद्रित करायला लागतो आणि मग आपण समजून घेतो की बाबा जीवनामध्ये काहीच उरलेलं नाही. असा मनुष्य हताश होऊन आत्महत्येचे विचार करायला लागतो. परंतु माझी प्रार्थना आहे प्रियांनो, तुमचं जीवन फार मौल्यवान आहे. इतकं मौल्यवान आहे की त्याच्यासाठी खुद्द येशू ख्रिस्ताला त्याच्या स्वतःचं रक्त द्यावं लागलं, त्याचं रक्त सांडावं लागलेलं आहे. प्रियांनो, ही गोष्ट समजून घ्या की तुमचं जीवन अतिमौल्यवान आहे. इतकं मौल्यवान की त्याच्यासाठी देवाच्या पुत्राचा जीव द्यावा लागलेला आहे. प्रियांनो, परंतु ही आनंदाची गोष्ट आहे की तो प्रभू येशू जो मरणातून उठलेला आहे, तो तुमच्या जीवनातल्या सगळ्या समस्या सोडवण्यास शक्तिमान आहे, हे समजून घ्या. तो प्रभू येशू आज तुम्हाला बोलवत आहे. तुमच्या निराशेमुळे तुम्ही हताश होऊ नका. आत्महत्येचे जर विचार तुमच्या मनामध्ये येत असतील तर त्या सैतानाला सांगा की माझा येशू माझ्यासाठी क्रूसावर गेलेला आहे आणि त्या येशू ख्रिस्ताच्या विश्वासाच्या द्वारे मी सगळं काही करण्यास शक्तिमान आहे. हे सत्य वचन आहे प्रियांनो आणि हे ताकदीने भरलेलं वचन आहे. तुमच्या आयुष्यात तुम्हाला कुठलेही आनंदाचे अनुभव आलेले नाहीत काय? हा विचार करा प्रियांनो. देवाच्या पवित्र आत्म्याला प्रतिसाद देताना तुमचे हृदय हर्षित झाले होते, असे कोणतेही मौल्यवान प्रसंग तुम्ही अनुभवलेले नाही काय? हा विचार करा की असे कुठलेच प्रसंग नाहीत का तुमच्या आयुष्यामध्ये की जिथे तुम्हाला तो अनुभवच आलेला नाहीये, जिथे देवाने तुम्हाला सहाय्य केलंय, रस्त्याने येत जात असताना त्यांनी तुमचं रक्षण केलंय, मोठ्या मोठ्या अपघातातून तुम्ही वाचलेले आहात. प्रियांनो, ही देवाची कृपा आहे. कदाचित तुम्ही म्हणत असाल की हा योगायोग आहे, परंतु प्रियांनो नेहमी लक्षात ठेवा की तुमचं जीवन इतकं मौल्यवान आहे की त्याने तुमच्यासाठी आपलं मौल्यवान रक्त सांडलेलं आहे. तो प्रभू येशू म्हणत आहे की तुमचं जीवन इतकं मौल्यवान आहे की त्याच्यासाठी किती मोठी किंमत मोजावी लागलेली आहे. आता हा विचार करून तुमच्या जीवनाकडे पाहायला लागा आणि सगळे ते मागचे क्षण आठवायला लागा, ज्या वेळेला तुम्ही निराशेमध्ये होतात, हताश होतात, रस्त्याने जात येत होतात, त्यावेळेला कशा कशा प्रकारे तुमचं रक्षण झालेलं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याची गत प्रकरणे चालता तेव्हा तुम्हाला त्यात कुठलेही आल्हाददायक प्रसंग आढळत नाही काय? तुमच्या आयुष्य मार्गावर तुम्ही नजर टाकाल तेथे तुमच्या देवाचे अभिवचने सुगंधी फलाप्रमाणे सर्वत्र पसरलेली आढळत नाहीत काय? त्याच्या सौंदर्याचे व माधुर्याने तुम्ही आपले अंतःकरण आनंदी का होऊ देत नाही? का आपल्या जीवनामध्ये तरी देखील त्रास आहेत? का आपलं जीवन तरी देखील ताणतणावाने भरलेलं आहे? प्रियांनो, आज प्रभू येशू म्हणत आहे, माझ्या लेकरा एकदा विचार कर, तुमच्या आयुष्याच्या गत गोष्टीबद्दल विचार करा. असे कुठले प्रसंग नाहीत का तुमच्या आयुष्यामध्ये जिथे देवाने तुम्हाला सहाय्य केलेलं आहे, जिथे देवाने तुमचं रक्षण केलेलं आहे? प्रियांनो, ह्या गोष्टी आपण सोडून आपण डिप्रेशनमध्ये जाऊन आपल्या दुःखांबद्दलचाच विचार करतो. प्रियांनो, जेव्हा तुम्ही गुलाबाच्या फुलाकडे पाहता करतात, प्रियांनो त्या फुलामध्ये देवाने इतकं प्रेम भरलेलं आहे, तर त्याच देवाने तुमच्यामध्ये ते प्रेम भरलेलं आहे. परंतु सैतान आपल्या डोक्यामध्ये ते विचार टाकून आपल्या गतकाळाच्या गोष्टी ज्या निराशेमध्ये आपल्याला नेतात त्याच आठवून देऊन आपल्याला तो हताश करायला पाहतो. गत आयुष्याच्या मनस्तापदायक आठवणी, त्यातील पातके व निराशाजनक घटना गोळा करीत राहून त्याबद्दल बोलत राहणे व खेद करीत राहणे इतके की आपण हताश होऊन जाऊ, शहाणपणाचे नाही. प्रियांनो, नेहमी त्या आठवणी आठवून आपण निराश होऊन जातून गर्तेमध्ये बुडतो. प्रियांनो, हे चांगलं नाही आहे. या डिप्रेशनमध्ये जाणं चांगलं नाही आहे, कारण देवाची इच्छा कधीच ही नव्हती की आपण असं एक ताणतणावाचं आयुष्य जगावं.
येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी जीव दिला कारण आपण एक आनंदमय जीवन जगावं. तो आपल्यासाठी त्या मरणातून उठला. तो परमेश्वर आहे, तो कधीच मरू शकत नाही. तो देवाचा पुत्र आहे, देवाने त्याला उठवलेला आहे. आणि तोच प्रभू येशू आज आपल्याला सांगत आहे की तुम्ही निराश जीव अंधाराने भरलेला असतो. निराश जो मनुष्य असतो तो अंधाराच्या छायेमध्ये असतो. त्याच्या स्वतःच्या अंतरात्म्यापासून तो देवाचा प्रकाश बंद करतो. प्रियांनो, हे नकारात्मक विचार आणून आपण देवाचा जो प्रकाश आहे त्या प्रकाशाला आतमध्ये येऊच देत नाही व दुसऱ्यांच्या मार्गावरही अंधाराची छाया पसरवतो. आणि म्हणून आपण हे निराशेचं जीवन जगून प्रियांनो आपण आपल्या कुटुंबामध्ये देखील अशा वागणुकीने निराशाच आणतो. आज तुम्ही ख्रिस्ताचे प्रतिनिधी आहात, तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही प्रतिनिधी आहात. तुम्हाला पाहून तुमच्या घरातली लोक आनंद करतात. आणि जर तुम्हीच एक निराशेचं जीवन जगत आलात तर ती तुमच्या घरातली लोक, तुमच्या शेजार पाजारची लोक, तुमचे मित्र, तुमच्या कामावरची लोक हे त्याच डिप्रेशनने विचार करतात. पण त्याचऐवजी जर आपण देवाची दया अनुभवली, देवाचं प्रेम अनुभवलं, त्यावेळेला ते प्रेम आपल्या चेहऱ्यावर दिसतंच. 101% दिसतं प्रियांनो. आणि हे तोच व्यक्ती अनुभवू शकतो ज्याला नव्याने जन्माचा अनुभव आलेला आहे, ज्याला देव काय आहे हे कळालेलं आहे, ज्याला सत्य देव काय आहे त्याची ओळख पटलेली आहे. त्यालाच माहिती आहे की खरा आनंद कशात आहे. आणि त्याला ताणतणावावर विजय मिळवण्याची ताकद आपोआप येते. तो खुद्द येशू ख्रिस्त तो तुम्हाला ताकद देतो या गोष्टीला लढण्यासाठी. देवाने आपल्याला दिलेल्या सुखदायक गोष्टींकरिता आपण देवाचे आभार मानूया. त्याच्या प्रेमाचे आश्वासने आढळणाऱ्या गोष्टी एकत्रित करूया यासाठी की आपण त्याच्याकडे नित्य पाहत असावे. येशू ख्रिस्ताकडे प्रियांनो नित्य लक्ष द्या. त्या क्रूसाकडे पहा. जेव्हा जेव्हा तुम्ही निराश व्हाल त्या ख्रिस्ताच्या मरणाचं, त्याच्या पुनरुत्थानाचं मनन करा. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने देखील कधी असं साधं सोपं आयुष्य जगलेलं नाहीये. तो परमेश्वराचा पुत्र होता, देवपित्याचा पुत्र होता, परंतु त्याने त्याची ताकद वापरून कधीच त्याचं आयुष्य जगला नाही. त्याने नेहमी पित्यावर तो जसा अवलंबून राहिला तसंच तो आपल्यालाही सांगतो तुम्ही देवावर अवलंबून राहा. कारण तो तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि उल्हास द्यायला कधीही तयार आहे. आपण का ताणतणावामध्ये जगत आहोत प्रियांनो माहिती आहे? कारण आपल्याला असं वाटतं की मी माझ्या जीवनामध्ये माझे दुःख त्रास सोडवायला सक्षम आहे. आणि याच अहंकारामुळे प्रियांनो मनुष्य हताश होत आहे. परंतु देव आज तुम्हाला सांगत आहे की माझ्या मुला, तू माझ्याकडे पहा. येशू ख्रिस्त म्हणतो, पहा मी जो मनाचा सौम्य, ते माझं ओझं घ्या, माझं ओझं हलकं आहे. येशू ख्रिस्ताचं ओझं फार हलकं आहे प्रियांनो. तो प्रभू येशू जो प्रेमाचा परमेश्वर आहे तो आज आपल्याला बोलवत आहे. तो निराशेमधून आपल्याला काढायला समर्थ आहे. तो जो मरणातून उठलेला परमेश्वर आहे, येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र आहे, तो जर मरणातून उठू शकतो तर तो तुमच्या समस्या त्या कुठल्याही असू द्यात तो सोडवायला सक्षम आहे. जेव्हा आपण देवाच्या प्रेमाबाबत शंका घेतो व त्याच्या अभिवचनांच्या बाबतीत अविश्वास दाखवतो तेव्हा आपल्याकडून त्याचा अपमान होतो. प्रियांनो, त्याच्याविषयी, त्याच्या वचनाविषयी अविश्वास दाखवणं म्हणजे देवाचा अपमान करण्यासारखं आहे. त्याच्या पवित्र आत्म्याला आपण दुःखी करतो. कुठल्याही प्रेमळ आईचे संबंध आयुष्य मुलांकरिता खस्ता खाण्यात व त्यांना आरामात ठेवण्यात जात असते. पण जर तिची मुले सर्व वेळ तिच्याबद्दल कुरकुर करतील, जणू ती त्यांचे हित करू पाहत नाही, तर तिला कसे वाटेल बरे? प्रियांनो, एक आई जी आपलं आयुष्यभर खस्ता खाऊन, घाम गाळून, कष्ट करून, हाड मांस एक करून प्रियांनो ती आई कष्ट करते आणि आपल्या बाळांना ती सगळं काही पुरवते. तो बाप आपल्या जीवनामध्ये कष्ट करून सगळ्या गोष्टी पुरवतो. का तर आपलं लेकरू एक आनंदमय जीवन जगावं. आणि काय होईल तर जर तीच लेकरं म्हणाली की तुम्ही मला काय पुरवता, तुम्ही मला काय देता, प्रियांनो त्या आईवडिलांना कसं वाटेल? तोच प्रभू आज आपल्या निराशेमध्ये जे आपण जगत आहोत त्या देवाला देखील तसंच वाटतं की अरे ज्या लेकराला मी इतकं सांभाळतोय, त्याचे हृदयाचे ठोके मी चालू ठेवलेले आहेत, त्याचा श्वास मी चालू ठेवलेला आहे, आणि तरी देखील तो इतका शंकेमध्ये, इतका निराशेमध्ये का बुडलेला आहे? का तो माझ्यावर अवलंबून राहत नाही? कारण आपला अविश्वास आहे. आपला अविश्वासच आपल्याला निराशेमध्ये नेतो प्रियांनो. परंतु आज प्रभू येशू म्हणतोय की माझ्या मुला, माझ्या मुली, माझ्यावर विश्वास ठेव, कारण तुझ्या प्रत्येक दुःख संकटामध्ये मी तुझ्या बरोबर आहे, असं खुद्द येशू ख्रिस्त म्हणालेलं आहे. येशू ख्रिस्त मत्तेच्या पुस्तकामध्ये म्हटलंय प्रियांनो, जगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. तो कधीच आपल्याला सोडत नाही. प्रियांनो, वचन स्पष्टपणे सांगतं की एक वेळ तुमचे गणगोत, तुमचे नातेवाईक, एक वेळ आपले आईवडील देखील आपल्याला सोडतील, परंतु आपला देव आपल्याला कधीच सोडत नाही. तो म्हणतो की पहा मी तुझे नाव माझ्या तळहातावर लिहिलेलं आहे.
तो कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला सोडणार नाही. तो आपल्यावर फार प्रेम करतो, तो तुमच्यावर फार प्रेम करतो प्रियांनो. आपण पुढे वाचूया. कुठल्याही प्रेमळ आईचे सबंध आयुष्य मुलांकरिता खस्ता खाण्यात व त्यांना आरामात ठेवण्यात जात असते. पण जर तिची मुले सर्व वेळ तिच्याबद्दल कुरकुर करत राहतील, जणू ती त्यांचे हित करू पाहत नाही, तर तिला कसे वाटेल बरे. जर मुलांनी तिच्या प्रेमाबद्दल शंका घेतली तर तिची काळीज फाटेल, तुटेल. मुलांकडून अशा प्रकारची वागणूक मिळाल्यास कोणत्याही पालकाला कसे वाटेल बरे. आणि जेव्हा आपण आपल्या स्वर्गीय पित्याच्या प्रेमावर अविश्वास दाखवतो, त्या प्रेमामुळे आपल्याला जीवन लाभावे म्हणून त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला. प्रियांनो, ज्या देवपित्याने आपण एक आनंदमय जीवन जगावं यासाठी स्वतःचा पुत्र दिला, यापेक्षा अधिक प्रेम प्रियांनो कोण करू शकतं. आपल्या स्वतःचा पुत्र त्याने दिला अशासाठी की कोणाचाही नाश होऊ नये, तर सगळ्यांना सार्वकालिक जीवन मिळावं. प्रियांनो, इतकं प्रेम कोण कधी करू शकतं का? नाही प्रियांनो, त्याचं प्रेम अनंत आहे. आज जर तुम्ही त्या निराशेमध्ये जात आहात तर समजून घ्या, कुठेतरी सैतान तुमच्या मनामध्ये खेळत आहे, तुमच्या विचारांमध्ये खेळत आहे. जागे व्हा प्रियांनो आणि समजून घ्या की तुमचा देव तुमच्या सोबत आहे. तो निराशेमध्ये ज्याप्रमाणे तो अजऱ्या, मिशाएल, हनन्या त्या अग्नीमध्ये तो त्यांच्याबरोबर होता, तो प्रभू येशू तुमच्याबरोबर देखील आहे. हे त्याचं अभिवचन आहे. या सर्व तुमच्या जीवनाचा घात करते. हे ताणतणाव, हे दुःख, त्रास जे आपण भोगत आहोत किंवा ते विचार, त्या डिप्रेशनमध्ये आपण जात आहोत, ते नेहमी आपला घात करतात. हे आपला घात करण्यासाठीच आहेत. कारण की तुमच्या तोंडून बाहेर पडणाऱ्या व अविश्वास दर्शवणाऱ्या प्रत्येक शंकेमुळे सैतानाच्या मोहांना निमंत्रण मिळते व तुमच्यात शंका काढण्याची संशयखोर वृत्ती बळावते. प्रियांनो, नेहमी ह्या दुःख, डिप्रेशनमध्ये जाऊन आपण देवाच्या अस्तित्वाविषयी शंका घ्यायला लागतो. आणि मग सैतानाला सहज शक्य होतं की कशा प्रकारे मी आता ह्याला मोहात पाडू शकेल, कशाप्रमाणे मग मी याला दारूसमोर आणू शकेल. आणि जर एकदा दारू समोर आली तर मग याचा पैसा खाली जायला लागेल. आणि जर पैसा खाली जायला लागला तर हा अशक्त होऊन जाईल. आणि जर हा अशक्त झाला तर याचं मन अधिकाधिक खचून जाईल. आणि मग हा खचून जायला लागल्यावर तो आत्महत्याच्या प्रयत्नाकडे लागेल. प्रियांनो, समजून घ्या की सैतान या विचारांच्या द्वारे आपल्या मनाशी खेळून आपलं जीवन तो घेण्यासाठी पाहत आहे. परंतु प्रियांनो, आज तो देव आपल्याकडे इतक्या प्रेमाने पाहतोय आणि तो बोलवतोय. तो येशू म्हणतो की अहो दुःखी कष्टी भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या. प्रभू येशू आज तुम्हाला बोलवत आहे. माझा विश्वास आहे की प्रभू येशू आत्ताचा संदेश ऐकताना तुमच्या अंतःकरणाशी काम करत आहे. माझा पूर्ण विश्वास आहे आणि खात्री आहे तो तुम्हाला या दुःख, त्रास, समस्यांमधून, त्या डिप्रेशनमधून काढण्यास शक्तिमान आहे. आपण पुढे वाचूया. जेव्हा सैतान तुमच्यावर मोह आणील तेव्हा शंकेचा किंवा नैराश्याचा एकही शब्द तोंडावाटे बाहेर पडू देऊ नका. जर त्याच्या विचारांना तुम्ही मनात शिरकाव दिला तर तुमच्या मनात अविश्वास व बंडखोर वृत्ती उत्पन्न होईल. आणि जर तुम्ही तुमच्या ह्या भावना बोलवून दाखवल्या तर तुमच्या प्रत्येक शंकेची वाईट प्रतिक्रिया तुमच्यावर होईल. एवढेच नाही तर बीजाप्रमाणे ते मूळ धरील आणि इतरांच्या आयुष्यातही तिची वाईट फळे दिसून येतील. प्रियांनो, ज्या वेळेला आपण निराश होतो आणि निराशेमुळे ते विचार करायला लागतो, त्यामुळे सैतान आपल्या मनाशी खेळून आपल्याला देवाच्या अस्तित्वाविषयी शंका आणायला लागतो. कशा प्रकारे जीवन जगू शकता, कशा प्रकारे एक आनंदमय जीवन जगू शकता. जर प्रभू येशू ख्रिस्ताचं आपण जीवन बघितलं तर आपल्याला समजून येईल तो त्या आनंद करण्याजोगा एकही प्रसंग त्याच्या जीवनामध्ये नव्हता. परंतु त्याने इतरांच्या जीवनामध्ये जे दुःख बघितलं, त्याच्याद्वारे त्याच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने त्या लोकांना एक आशा आणि उमेद मिळाली. येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या वेळेस देखील प्रियांनो इतक्या अवहेलना येशू ख्रिस्ताला सहन कराव्या लागल्या, त्याच्या आपण कल्पना देखील करू शकत नाही. गत्समेने बागेपासून कवटी म्हटलेल्या त्या जागेपर्यंत प्रियांनो तो प्रवास इतका खडतर आणि इतका भयानक होता की त्याच्याविषयी आपण जरी वाचत असलो तरी आपण कल्पना करू शकत नाही. कारण ते इतकं भयानक आहे की ज्या वेळेला आपण तो विचार करेल, आपले दुःख, त्रास आपल्याला एकदम क्षुल्लक वाटायला लागतील. तो प्रभू येशू म्हणत आहे की माझ्या मुलं माझ्याकडे बघ, मी तुला सगळ्या गोष्टी द्यायला समर्थ आहे. जर तो पिता आपल्याला इतकं द्यायला तयार आहे, त्याने स्वतःचा पुत्र आपल्याला दिला, तर आपण त्याच्याविषयी का शंका कुशंका बाळगाव्यात. आज त्याच्या जवळ या प्रियांनो. आपण पुढे वाचूया. तुम्ही स्वतः एखाद्या वेळी मोहाच्या तडाख्यातून व सैतानाच्या मोहजालातून सुटू शकाल,
पण तुमच्या उदाहरणाने प्रभावित झालेली माणसे तुम्ही वाचा दिलेल्या अविश्वासातून सुटू शकतीलच असे नाही. म्हणून केवळ ज्या गोष्टींनी आध्यात्मिक बळ व जीवन लाभते अशाच गोष्टी बोलणे फार महत्त्वाचे आहे. प्रियांनो, खूप वेळेला आपण ताणतणावामध्ये जगतो आणि तेच विचार पुढे मांडतो. हसण्यासारखी गोष्ट आहे. खूप वेळेला आज आपण पाहतो आहोत व्हॉट्सअपच्या द्वारे आपण स्टेटस ठेवतो नाही का, आणि हे स्टेटस देखील इतके गमतीदार असतात काही लोकांचे, आणि काही लोकांच्या त्या स्टेटसद्वारे इतके ते डिप्रेशनमध्ये असल्यासारखे दिसतात, इतकी दुःखाचे गाणे ते ठेवतात की असा विचार येतो की बाबा ही लोक एवढे दुःखामध्ये कसे काय आहेत, एवढं काय यांच्या जीवनामध्ये दुःख आहे. एवढी अशी वाक्य त्या स्टेटसला असतात की विचार देखील करवत नाही. प्रियांनो, ही एक जोक आहे, परंतु तितकंच महत्त्वाचं आहे की आपण जगाला काय संदेश देत आहोत. आपण तो वाईट किंवा तो डिप्रेशनचा संदेश ठेवून जगाला देखील तोच संदेश देत आहोत, आणि मग तो संदेश वाचून तो समोरचा देखील हाच विचार करायला लागतो की खरंच बाबा या गोष्टी अशा आहेत का, खरंच जीवन इतकं कठीण आहे का, खरंच माझं जीवन इतकं डिप्रेशनमध्ये आहे का. प्रियांनो, कदाचित तुम्हाला आशा मिळेल, कदाचित तुम्ही त्या दुःखामधून डिप्रेशनमधून बाहेर निघताल, परंतु तुमच्या त्या स्टेटसमुळे, तुमच्या मुखातून निघणाऱ्या वाक्यामुळे प्रियांनो इतरांवर तो प्रभाव इतका पडतो की ते त्या वाटेमध्ये जातात आणि ते त्या डिप्रेशनमध्ये जगतात. एक वेळ तुम्ही बाहेर निघताल, परंतु तुमच्या मुखातून निघालेल्या वाक्यामुळे त्यांच्या मनावर भयानक परिणाम होतो, कारण ते देखील जीवनाविषयी तेच विचार करायला लागतात आणि तसेच वागायला लागतात, तसेच ताणतणावामध्ये जगायला लागतात. त्यांनाही तसंच वाटतं की खरंच बाबा या जीवनामध्ये काहीच अर्थ नाही, खरोखर माझा मित्र म्हणतोय, माझी मैत्रीण म्हणते तसंच काहीतरी आहे. प्रियांनो, हे विचार इतके भयानक आहेत की जे आपण आपल्यामधून इतरांना देत आहोत. म्हणून आपल्या मुखातून निघलेल्या शब्दाने नेहमी इतरांसाठी एक प्रोत्साहन देणारे शब्द निघू द्यात. आपल्या व्हॉट्सअपच्या स्टेटसमधून का असेना, परंतु ते इतरांसाठी एक उल्हासित करणारं वाक्य निघायला पाहिजे. प्रियांनो, नेहमी लक्षात ठेवा, तुमचं जीवन इतरांसाठी एक आशा देणारं, एक उमेद देणारं जीवन असलं पाहिजे, ना की डिप्रेशनमध्ये नेणारं, ताणतणावामध्ये नेणारं. तुमच्यामुळे इतरांनी दुःखच करावं, जीवन दुःखितच आहे असंच समजून घ्यावं, असं मुळीच होऊ देऊ नका प्रियांनो. जर तुमच्या हसण्याच्याद्वारे, तुमच्या फक्त गुड मॉर्निंग बोलणाऱ्या स्मित हास्याद्वारे जर इतरांचं जीवन, इतरांचा दिवस जर आनंदामध्ये जाणार असेल, तर का नको हास्याने त्यांना गुड मॉर्निंग म्हणायला. प्रियांनो, तुमच्या मिळण्याच्याद्वारे, तुमच्या भेटण्याच्याद्वारे इतरांना एक आशा मिळाली पाहिजे की खरंच आयुष्य असावं तर असं असावं, माणूस असावा तर असा असावा. प्रियांनो, तुमचं जीवन नेहमी इतरांना आशा देणारं असं सुद्धा. जगाला तुम्ही तुमच्या स्वर्गीय प्रभू संबंधी काय सांगता ते ऐकायला देवदूत फार उत्कंठित असतात. प्रियांनो, देवदूत नेहमी आपल्याजवळ तळ ठोकून असतात असं पवित्र शास्त्र सांगतं, आणि ते देवदूत नेहमी ऐकायला इच्छुक असतात असं आपल्याला या लेखिका सांगत आहेत की जगाला तुम्ही तुमच्या स्वर्गीय प्रभू संबंधी काय सांगता ते ऐकायला देवदूत फार उत्कंठित असतात. पित्यापुढे तुमच्यासाठी मध्यस्थी करण्याकरिताच जगणाऱ्या ख्रिस्तासंबंधी तुमचे संभाषण असू द्या. जेव्हा तुम्ही मित्रांचा हात आपल्या हातात घेता, तेव्हा तुमच्या ओठांवर व अंतःकरणात देवाची स्तुती असू द्या. त्यामुळे त्यांचेही विचार ख्रिस्ताकडे आकर्षिले जातील. जेव्हा तुम्ही त्यांना भेटता प्रियांनो, इतकं कडकडून आणि इतक्या आनंदाने भेटा की त्याने तुम्ही दिलेल्या मिठीद्वारे, तुम्ही दिलेल्या स्मित हास्याद्वारे प्रियांनो त्याला समजलं पाहिजे की खरंच जीवन इतकं दुःखित नाही आहे. तुमच्याद्वारे त्याला एक प्रेरणा मिळायला पाहिजे, तुमच्याद्वारे त्याला जगण्याचा एक उद्देश मिळाला पाहिजे. सर्वांना त्रास असतात, सगळ्यांना त्रास आहे. सहन करण्यास कठीण अशी दुःखे असतात, प्रतिकार करण्यास अवघड असे काही मोह सर्वांवर येतात. तुमच्या अडचणी व दुःखे तुमचे मर्त्य मानव बांधवांना सांगू नका. प्रियांनो, हे अडचणी, हे दुःख, त्रास सांगून आपण इतरांच्या जीवनात देखील आपण तेच ताणतणाव आणून देत आहोत, आणि म्हणून ते देखील विचार करतात की खरंच बाबा जीवन खूप दुःखदायक आहे, हा माणूस किती दुःखात जगत आहे. प्रियांनो, हे दुःख इतरांना सांगताना विचारपूर्वक सांगा. विचार करा की माझं दुःख सांगण्याने इतरांच्या जीवनामध्ये काय परिणाम होत आहे. परंतु प्रियांनो, ज्या वेळेला तुम्ही तेच दुःख जिवंत देवापुढे सांगताल, त्यावेळेला प्रियांनो तो आशीर्वाद मिळेल. आणि नेहमी लक्षात ठेवा, तुमचं जीवन इतरांना आनंद देणारं असंच असलं पाहिजे. शंकेचा किंवा निराशेचा एकही शब्द उच्चारावयाचा नाही असा नियमच करा. दुसऱ्यांच्या आयुष्यात आशेच्या व संतोषाच्या शब्दांनी आनंद उत्पन्न करण्यासाठी व त्यांच्या प्रयत्नात त्यांना उत्तेजन देण्यासाठी तुम्ही बरेच काही करू शकता. प्रियांनो, या जगामध्ये, या जीवनामध्ये इतके महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. आपण इतरांना मदत देऊन, इतरांवर मायेचा
पाठीवरून हात फिरून प्रियांनो आपण त्यांना एक आशा, एक उमेद देऊ शकतो. परंतु आपलं दुःख त्यांच्यापुढे सारून असं खूप वेळेला लोक म्हणतात की बाबा हे आयुष्य आहे, या आयुष्यात होत राहतं या गोष्टी. परंतु प्रियांनो त्यांना हे आशेची उमेद द्या की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं करू शकता. त्या व्यक्तीला त्याच्या जीवनामधल्या काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी त्याच्यासमोर सांगून द्या की बाबा तू हे करू शकतोस, तुझ्यामध्ये हे गुण आहेत. प्रियांनो त्याच्यामुळे त्याच्या जीवनाला नक्की आशा मिळेल. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्या व्यक्तीशी बोलायला लागा. खूप वेळेला आपण स्वतःला आयसोलेट करून घेतो. या डिप्रेशनमध्ये जाऊन आपण असं समजून घेतो की बाबा मला जगामध्ये कोणीच नाही, आणि म्हणून स्वतःला आपण जगापेक्षा निराळे करतो आणि डिप्रेशनमध्ये जाऊन त्याच खोलीमध्ये बुडतो. आपल्याला असं वाटतं की बाबा माझं दुःख जाणून घेणारा कोणीच नाही. परंतु प्रियांनो मला तुम्हाला सांगू द्या, येशू ख्रिस्त तुमचं दुःख जवळीने जाणून घेतो. कारण तो एकटेपणामधून गेलेला आहे, तो त्रासामधून, तो अपमानामधून, तो कौटुंबिक समस्यांमधून गेलेला आहे. त्याच्या स्वतःच्या स्वकीयांनी त्याचा नाकार केलेला आहे. असं कुठलंच आपल्या आयुष्यामध्ये दुःख नाही जिथे येशू ख्रिस्त त्या दुःखामधून गेलेला नसेल. तोच प्रभू येशू म्हणतो की तो सगळ्या बाजूने पारखलेला आपला बंधू आहे, आपला भाऊ आहे. तो प्रभू येशू आज तुम्हाला भाऊ म्हणत आहे, तुम्ही त्याचे बंधू आहात. प्रियांनो एकदा त्याच्याकडे लक्ष द्या, तो तुम्हाला सर्व दुःखामधून बाहेर काढण्यास सक्षम आहे. त्याच्यावर अत्यंत तीव्र मोह येतात, इतकी तीव्र की त्याच्या अहंभावाविरुद्धच्या व सैतानाविरुद्धच्या संघर्षात व धैर्यवान असूनही जवळजवळ हार मानण्यास तयार होतात. असे अनेक जीव जगात आहेत. प्रियांनो या डिप्रेशनमध्ये, ताणतणावामध्ये जाऊन खूप लोक प्रियांनो आत्महत्येचे विचार आणतात. प्रियांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रभू येशू म्हणतो की आकाशातील चिमण्यांकडे पहा, अशा बहुत चिमण्यांहून तुम्ही श्रेष्ठ आहात. का? कारण तुम्ही देवाच्या प्रतिमेचे, देवाच्या प्रतिरूपाचे बनलेले आहात. त्याने तुम्हाला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहे. का? अशासाठी नाही की आपण एक निराशेचं जीवन जगावं, हताश जीवन जगावं. प्रियांनो तो प्रभू येशू आज तुम्हाला त्याच्याकडे बोलवत आहे. त्याच्याकडे देण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये त्याच्याकडे काहीतरी आहे. एकदा त्याच्याकडे लक्षपूर्वक पहा, तो तुमच्या जीवनामध्ये इतकी आशा आणि उमेद देईल की याच्यापूर्वी तुम्ही तो आनंद कधीच उपभोगला नसेल, असा आनंद तो तुम्हाला द्यायला इच्छुक आहे. अशा प्रकारे ख्रिस्ताचा प्रकाश तुम्ही इतरांना करू शकाल. आपल्या धैर्यशील वाक्याच्या द्वारे प्रियांनो इतरांना आपण एक नवीन आशा देतो. अशा एकालाही त्याच्या कठोर संघर्षात निराश करू नका. आपल्या वाक्याच्या द्वारे प्रियांनो लोकांना कधीच निराश करू नका. त्यांच्या मार्गात पुढे पुढे जाण्यास धीर द्या व आनंदी करा. नेहमी त्यांना आनंदित ठेवा. आपल्यातील कोणी स्वतःकरिता जगत नाही. रोमकारास पत्र याचा 14वा अध्याय 7व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. आपल्यातलं कोणीही असं नाही की स्वतःकरता जगत नाही. प्रियांनो आपलं जीवन नेहमी इतरांसाठीच असलं पाहिजे. या जगामध्ये, या सृष्टीमध्ये हाच नियम आहे. प्रत्येक फूल, प्रत्येक झाड, प्रत्येक गोष्ट इतरांसाठीच जगते. प्रियांनो सूर्य देखील आपल्याला प्रकाश देण्यासाठी देवाने बनवलेला आहे. अशी संसारातली सगळी गोष्टी एकमेकांसाठीच बनलेल्या आहेत. प्रियांनो मनुष्य देखील एकमेकांसाठी बनलेला आहे. एकमेकांना आशा देण्यासाठी, एकमेकांना उमेद देण्यासाठी आपल्याला देवाने नियुक्त केलेला आहे. ख्रिस्त रडला होता, पण तो हसल्याचे कुठलीही कुणालाही माहीत नाही, असे अनेकदा म्हटले जाते. आपला उद्धारक क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा पुरुष होता, यशया 53:3 मध्ये लिहिलेला आहे. अगदी खरे आहे, कारण की त्याचे अंतःकरण मानवांच्या सर्व दुःखांकरिता उघडे होते. पण जरी त्याचे आयुष्य स्वार्थ त्यागाचे होते व दुःखांची, चिंतांची सावली त्याच्यावर नित्य होती, तरी त्याचे धैर्य कधीच सोडले नाही. त्याने कधीच धैर्य सोडले नाही. त्याच्या चेहऱ्यावर दुःखाचे, खेदांचे चित्र कधीच दिसले नाही. त्याचा चेहरा नेहमी शांत व स्थित्यप्रज्ञ असा होता. त्याच्या अंतःकरणातून जीवन पाझरत होते व जिथे जिथे तो जाई तिथे तिथे तो विसावा, शांती व आनंद घेऊन जात असे. प्रियांनो तोच प्रभू येशू आज आपल्याला सांगत आहे की तोच संदेश देवाने तुम्हाला दिलेला आहे. तोच शांतीचा, आनंदाचा, उल्हासाचा संदेश आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. आपला उद्धारक ख्रिस्त नेहमी गंभीर असे व सर्व काही पूर्ण मनाने व कळकळीने करी. परंतु तो कधीच उदास किंवा खिन्न नव्हता. त्याप्रमाणेच त्याचे अनुसरण करणाऱ्या भक्तांच्या जीवनात कळकळीची उद्दिष्टे असतील. त्यांच्या वैयक्तिक जबाबदारीची त्यांना पूर्ण जाणीव असेल. उथळ मनोवृत्ती काढून टाकली जाईल. प्रियांनो अशीच ज्या वेळेला देवाची लेकरं त्याच्यावर विश्वास ठेवतात, ती देखील हाच संदेश लोकांपुढे प्रदर्शित करतात. त्यांचं दुःखच ते लोकांपुढे नेहमी मांडत राहत नाही,
तर त्यांच्या जीवनातले आनंदाचे प्रसंग आणि इतरांना उल्हास देणारे, इतरांच्या जीवनामध्ये एक नवीन उमेद देणारे शब्द ते लोकांना मांडत राहतात. आज तुम्ही येशू ख्रिस्ताचे प्रतिनिधी आहात प्रियांनो. तुम्ही कसे लोकांना देवाला प्रेझेंट करत आहात, तुमच्या जीवनातल्या प्रत्येक भागाद्वारे देवाचे गौरव होणं महत्त्वाचं आहे. माहीत आहे की तुम्ही कुठेतरी डिप्रेशनमध्ये आहात, ताणतणावामध्ये आयुष्य जगत आहात, त्याची कल्पना मला आहे प्रियांनो. असं नाही, प्रत्येक मनुष्य दुःखात आहे, त्रासात आहे, संकटात आहे. परंतु प्रियांनो, एकदा बारकाईने आपल्या आयुष्यामध्ये विचार करा. असे कुठले प्रसंग आहेत का जिथे देवाने तुम्हाला कधीच मदत केलेली नाही, जिथे देवाने तुम्हाला कधीच सहाय्य केलं नाही, जिथे देवाने तुमचं कधीच रक्षण केलं नाही? बारकाईने विचार करा. आणि प्रियांनो, माझा विश्वास आहे जेव्हा तुम्ही त्या गोष्टी आठवताल तेव्हा तुमचं हृदय पागळल्याशिवाय राहणार नाही. येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी जीव दिलेला आहे. येशू ख्रिस्त मरणातून उठलेला आहे यासाठी की आपल्याला एक आशा मिळावी, कारण तुमचा देव हारलेला नाही, तुमचा देव विजयशाली देव आहे. आणि त्या देवाची ओळख करण्याकरिता परमेश्वर देव त्याच्या पवित्र आत्म्याच्याद्वारे तो तुम्हाला सहाय्य करू, मदत करू. प्रियांनो, हा या धड्याचा एक भाग आहे. पुढचा भाग आपण पाहणार आहोत. ही भाग खूप महत्त्वाचा आहे आणि खूप सुंदर आणि आनंदाने भरलेला आहे. आणि हे समजून घेण्यास देवबाप तुम्हाला सगळ्यांना मदत करो आणि त्याच्या पवित्र आत्म्याच्याद्वारे तो तुम्हाला मार्गदर्शन करो. प्रियांनो, जर तुम्ही आत्महत्याच्या विचारांमध्ये गुरफटलेले आहात तर प्रियांनो, एकदा त्या क्रूसाकडे पहा. तुमचं जीवन इतकं मौल्यवान आहे की तुमच्यासाठी येशू ख्रिस्ताने स्वतःचं रक्त सांडलेलं आहे. तुमच्या जीवनातल्या प्रत्येक प्रसंगासाठी त्याने त्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण मोजलेला आहे. म्हणून प्रियांनो, लक्षात घ्या, तो तुमच्यावर इतकं प्रेम करतो की त्याने त्याचा स्वतःचा जीव देखील तुमच्यासाठी दिलेला आहे, यासाठी की तुमचा नाश होऊ नये तर तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं. तो प्रभू येशू आज जिवंत आहे आणि तो तुमच्या नेहमी बरोबर आहे. तो परमेश्वर तुम्हाला हे समजण्यास सहाय्य करो, मदत करो. जर तुम्हाला प्रार्थनेची गरज आहे तर तुमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करू शकता, जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. देवबाप तुम्हाला नक्कीच सहाय्य करेल, मदत करेल. प्रियांनो, या लॉकडाऊनमुळे हे ख्रिस्ताकडे वाटचाल हे पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचवता येणं खूप कठीण चाललेलं आहे. परंतु एक आनंदाची बातमी आहे, आता ते पुस्तक तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकच्याद्वारे गुगल ड्राईव्हमधून ते पुस्तक तुम्ही डाउनलोड करू शकता आणि कुणाला तरी सांगून, ज्याला टेक्निकल नॉलेज आहे, ज्यांना कम्प्युटरचं नॉलेज आहे, त्यांना जे प्रिंटरचं ज्ञान आहे ते तुम्हाला प्रिंटआउट काढू शकतील, अशा मित्राला किंवा तुमच्या कुटुंबातील एकाला सांगा की ते डाउनलोड करून घ्या आणि त्याचे प्रिंटआउट काढा, ते इतरांना प्रेझेंट करा किंवा तुम्ही स्वतः अगोदर त्याचा अभ्यास करा. ते तुम्ही डाउनलोड करू शकता. ते खाली तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. ते डाउनलोड करा, ते वाचा, स्वतः वाचा आणि इतरांना मग ते आनंदाची बातमी द्या. कारण हे पुस्तक इतकं सुंदर आहे जे तुमचं आयुष्य बदलून टाकण्यास आणि येशू ख्रिस्ताविषयीचा अनुभव तुम्हाला एकदम जवळून देण्यास सक्षम आहे. आणि असं समजून घेण्यास परमेश्वर देव तुम्हाला सहाय्य करो. हे संपूर्ण भाग पहा आणि परमेश्वर देव हे समजण्यासाठी आणि नवीन जन्माचा अनुभव तुमच्या जीवनामध्ये देण्यासाठी सहाय्य करो, मदत करो. मी नेहमी हीच प्रार्थना करत राहील. परमेश्वर देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देव.